महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। लाडक्या बहिणींची एकच शान, धनुष्यबाण। शिवसेना शिंदे गटाच्या प्रचार रॅलीने प्रभाग क्रमांक 11 दणाणला। लाडक्या बहिणींची एकच शान, धनुष्यबाण। खिचके ताण धनुष्यबाण। कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा जोरदार घोषणांनी प्रभाग क्रमांक 11 अक्षरशः दणाणून गेला। शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला सातपूर जुनी कॉलनी येथील साईबाबा मंदिरापासून उत्स्फूर्त सुरुवात झाली। या प्रचार रॅलीत शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार योगेश रामदास गांगुर्डे, धीरज अशोकराव शेळके, सीमाताई गोकुळ निगळ व संगीताताई रामदास मांडवे यांच्या समर्थनार्थ नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला। त्यानंतर 8000 कॉलनी, सप्तशृंगी चौक, एकता चौक, महादेव नगर आदी भागात जोरदार प्रचार करण्यात आला। प्रचारादरम्यान नागरिकांनी उमेदवारांचे औक्षण करत विजयी भव असा आशीर्वाद दिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची पहिली पसंती शिवसेना शिंदे गटालाच मिळणार असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला। यावेळी योगेश गांगुर्डे, धीरज शेळके, सीमाताई निगळ तसेच संगीताताई मांडवे यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत शक्ती प्रदर्शन केलं। एकूणच प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना शिंदे गटाची लाट स्पष्टपणे दिसून आली। तुम्हाला माझी घर जाते तर घ्या महाराज हे तिकडे लावलाय भाऊ मी पाय धरणार इकडे फोटो घे अशी। अरे पाय करू नका आता माझी लेकरं आहेत मग येणारच आहे ना। धनुष्यबाण येतो ना बाबा, आपलाच आहे ना तो। मग धनुष्यबाण मग दोन्ही शिवसैनिक आहे, मामा माझे मग दोन्ही शिवसैनिक आहे ना। मग बाई पहिल्यापासून बाकीचं जरा एवढा कार्यक्रम तुम्ही येऊ तिथून यायचे आज मी नाही बरं का हो मला एक तास देव लागेल।
बजरंग अरे बोल बजरंग संपर्क प्रमुख आहेत सर्व पक्षीय त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम सर्व पक्षी आवाज देणार बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय शिवाजी अनुक्रमांक 5 बहुमताने विजयी करा धनुष्यबाण 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 सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन आहे. शिवसेनेच्या रामदास मांडवे प्रभाग क्रमांक 11 ब मधून उमेदवारी करणार आहे. तरी लाडक्या बहिणी भरपूर खुश आहे. लाडक्या भावासाठी ते भरपूर साथ देतील असा मला म्हणजे अंदाज आहे. आणि ते भरपूर आमचं म्हणजे ठिकठिकाणी आम्ही जर आमचे रॅली निघते तिथं आमचं ऑप्शन करतात, आम्हाला फुलांचा वर्षाव करतात. त्यामुळे आम्हाला एवढा आनंद वाटतो की आम्हाला आमचा नक्की विजय होईल आणि आम्ही प्रचंड मताने विजय होऊ अशी आहे. आणि लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेबांना साथ देणार. जय हिंद जय महाराष्ट्र. रामाचा बाण धनुष्यबाण लाडकी बहीण योजना काय नाव आहे तुमचं? हा कुठला प्रभाग क्रमांक कुठे? काय सांगणार तुम्ही? शिवसेना शिंदे गटाचं कसं वातावरण आहे, काय सांगाल तुम्ही? चांगलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला आता रोडाचं काम करून देव त्यांना आपण जर बघितलं एकनाथ शिंदेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना त्यांनी महिलांपर्यंत चांगला एक उपक्रम राबवलेला आहे. या माध्यमातून तुम्ही काय सांगणार? तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे येतात का? हो येतात. तुमचा प्रतिसाद कसा असेल या शिवसेना शिंदेबद्दल? म्हणजे आता माझं काही मला एवढं बोलता येत नाही जास्त, पण मग आता मी निवडून देणार त्यांना शिवसेनेला. मी ना जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी 3-4 दिवस झाले आम्ही फक्त कॉलनीमध्ये फिरतोय, पण कॉलनीमध्ये असा मस्त प्रतिसाद आहे की सगळी जनता एकही घर असं नाही की ते आम्हाला ऑप्शन केल्याशिवाय आणि आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. आणि याच आशीर्वाद रूपाने मी सगळ्यांना सांगेल प्रभागातल्या आपण सगळ्यांनी आम्ही कुणापर्यंत पोहोचलो असो किंवा नाही पोहोचलो, पण एकच विनंती करेल की आपल्याला बाळासाहेबांची शिवसेना ही आपल्याला एक प्रचंड मताने आणि स्वाभिमानाने आपला भगवा फडकवायचा आहे. त्यामुळे आपल्या प्रभागात भगवा आणि भगवामय झालं पाहिजे. यासाठी मी सगळ्यांना विनंती करेल की आम्ही चौघांना आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्यांना विनंती करेल का आम्हाला प्रचंड मताने विजय करा, विजय करा. जय हिंद जय महाराष्ट्र. आपण आज यात्रेसाठी निघाला. आज रात्रीच्या फ्लाईटने आम्ही हजचं म्हणता येणार नाही मला, पण हजच्या ठिकाणी उमरा म्हणता याला आम्ही त्या उमऱ्याच्या तीर्थयात्रेला आम्ही चाललोय. मी आहे, माझी मिसेस आहे, माझा मुलगा आहे, माझी सून आहे आणि माझा नातू आहे 2.5 वर्षाचा. तर आम्ही ह्या इलेक्शनला आम्ही इथे जरी नसलो तर आमचे जेवढे मित्र आहेत, धीरज शेळके असतील, अजून जे कोणी असतील, प्रत्येकाला आम्ही शुभेच्छा देतो का आम्ही परत आल्यावर आम्हाला न्यूज, गोड न्यूज आणि चांगली बातमी नक्की मिळेल. आणि सर्व आमचे जेवढे चाहते उभे आहे ते 4ही उमेदवारांना आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. तुम्ही आमच्या करता प्रार्थना करा का आमचा प्रवास योग्य आणि चांगल्या रीतीने पार पडो. जय जय जय. केलेला लालबागचा राजा आणि दक्षिणेश्वर साईनाथ मंदिर इथून जो प्रवास होता कालचा,
कालचा जो प्रवास होता तो आज दक्षिणेश्वर हनुमान मंदिर आज इथून आम्ही सुरुवात करत आहोत. या 3 दिवसाच्या आमच्या प्रवासामध्ये 830 गाळेधारकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला शिवसेनेतर्फे शिवसेनेमध्ये असलेल्या विचारांमुळे प्रेरित असलेल्या लोकांनी आम्हाला दाखवला आणि त्यामुळे आम्ही भारावून गेलो. आम्हाला नक्कीच वाटते की 8,000 मधून आम्हाला भरघोस अशी मतं मिळतील आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये 8,000 हा एरिया हा शिवसेनेचा सर्वात मतं देणारा असा एरिया ठरेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच आता इथून जशी सुरुवात केली आहे अतिशय आता तुम्ही बघत असाल अतिशय लोक प्रचंड उत्स्फूर्तीने बाहेर निघत आहेत, स्वतःहून औक्षण करत आहेत आणि अशोक काका गवळी असतील आणि जुना 1992चा बालेकिल्ला जो असेल शिवसेनेचा तो नक्कीच आम्हाला सातपूर कॉलनीच्या आमच्या सर्कलपर्यंत शिवसेनेचा नवीन असलेला जो मतदार आणि जुना असलेला जो मतदार आम्हाला भरघोस मताने निवडून देईल आणि आमच्या सातपूर कॉलनीतून हा स्थानिक असलेले आम्ही सर्व उमेदवार हे नक्कीच शिवसेनेतून आणि शिवसेनेचे 4 नगरसेवक निवडून देतील अशी आशा बाळगतो. आणि तुम्ही 15 तारखेला प्रचंड मोठ्या संख्येने सकाळी 7 ते 12 लवकर मतदानाला निघावं अशी मी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हाजले जात असलेले आमचे मार्गदर्शक श्री फारुख भाऊजी पठाण आता आम्ही नक्की आता एक अर्धा तासापूर्वी सर्व पॅनलवाल्यांनी त्यांना व्हिजिट दिली आणि त्यांचं आशीर्वाद घेतले. त्यांनी सुद्धा उमरगाला जाताना आम्हाला आशीर्वाद दिले की मी नक्कीच तुम्हाला या आशीर्वाद रूपी मतांच्या रूपाने तुम्हाला जाणवेल आणि प्रभाग क्रमांक 11 हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच यशदायी ठरेल अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली. मी नक्कीच याच्यामध्ये आमच्या सर्व पॅनलचे आशीर्वाद समजतो की अतिशय अशा फारुखभाई पठाण सारख्या आमच्या मार्गदर्शकांनी आम्हाला एक शुभ आशीर्वाद दिले. हे नक्कीच पॅनलचा विजयाचे प्रतीक आहेत. येणारा सुवर्णकाळ हा नक्कीच प्रभाग क्रमांक 11ला शिवसेनेला यशदायी आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना जय महाराष्ट्र. आज सातपूर कॉलनीमध्ये आमचा 3रा दिवस आहे. हा 3रा दिवस लागतो का आहे तर जेव्हा आम्ही घरोघर लोकांच्या दारोदार आम्ही पोहोचत आहे. पण सातपूर कॉलनी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्या कारणाने सर्व शिवसैनिक एकदम आनंदी झाले. सर्व शिवसैनिक आम्हाला घराघरात नेऊन आमचं ओवाळून वगैरे आमचं जंगी स्वागत करत आहे. आज खरोखर शिवसेनेची ताकद कळाली का शिवसेनेचा सदस्य असेल, शिवसेनेचा पदाधिकारी असेल, तो आज सातपूर कॉलनीमध्ये सगळा जागृत झालेला आहे. येत्या काळात आम्हाला वाटतं का आमच्या 4ही उमेदवारापुढे कुठला उमेदवार टिकणार नाही का तर ही शिवसेनेची ताकद आज निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थाने. त्यामुळे आम्हाला आज 3रा दिवस कॉलनीमध्येच घरोघरात जाऊन नुसतं हात जोडून आता तर लोकांच्या घरात आम्हाला बोलून जो आदर मान सन्मान भेटतोय त्यासाठी मी सर्व कॉलनीतील शिवसैनिकाचे व सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. अशीच साथ येत्या 15 तारखेला सर्व 4ही उमेदवारांना 4ही धनुष्याचे बटन दाबून 4ही उमेदवारांना भरघोस मताने विजय करावा अशी अपेक्षा बाळगतो. थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय.